जेव्हा एकटेपणा, दुःख आणि चिंता असेल तेव्हा नक्की पहा हा व्हिडिओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान श्रीमद भगवद्गीतेमध्ये दडलेले आहे. ज्या कोणाला श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान समजले त्याला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढणे सहज जमेल. तो आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडेल आणि आपली ध्येय साध्य करू शकेल. तसे तर श्रीमद भगवद्गीता अनेक लोक वाचतात, पण अनेकदा लोकांना त्याचा खरा अर्थ समजत नाही. म्हणूनच आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अशा काही उपदेशांबद्दल चर्चा करणार आहोत. कळत नाही हे जग कसं आहे. इथे वाईट लोकांना संधी आणि चांगल्या लोकांना फक्त धोकाच मिळतो. आयुष्य जगायचं असेल तर त्रास तर होणारच, नाहीतर मेल्यावर तर जळल्याची जाणीवही होत नाही. नातं सांगायचं नसतं, निभवायचं असतं. मग ते लांब बसू किंवा जवळ. एका सुंदर नात्याला वेळ दिला जातो, खोट्या शपथा नाही. स्वतःच्या संकटांचे खापर दुसऱ्यांवर फोडल्याने तुमची संकटं कधीच कमी होऊ शकत नाहीत. हे जग त्यांनाच स्वस्तात लुटतं ज्यांना स्वतःच्या किमतीचा अंदाज नसतो. हे प्रेमाचं गणित आहे मित्रांनो. इथे दोघांमधून एक गेला तर काहीच उरत नाही. ती नाती अनेकदा तुटून जातात जी सावरण्याचा प्रयत्न एकट्यानेच केला जातो. कधी कोणाकडून इतकी अपेक्षा ठेवू नका की त्या अपेक्षेसोबत तुम्ही सुद्धा तुटून जाल. एकांतपणाला कंटाळून आपण प्रेमाच्या शोधात निघतो होतो, पण प्रेमही असं मिळालं की त्याने अधिकच एकाकी करून सोडलं. जिथपर्यंत रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा. पुढचा रस्ता तिथे पोहोचल्यावर दिसायला लागेल. आयुष्यात इतके व्यस्त व्हा की उदास व्हायला वेळच मिळणार नाही. हसून पाहिलं तर सगळं जग रंगीन आहे, नाहीतर ओल्या पापण्यांनी तर आरसाही पुसट दिसतो. म्हणायला तर खूप आपले असतात, पण जेव्हा मन उदास असतं तेव्हा विचारणारं कोणीच नसतं. ज्या दिवशी तुम्ही मनमोकळेपणाने तुमचं आयुष्य जगलात, बस तोच एक दिवस तुमचा आहे. बाकी तर सगळ्या कॅलेंडरच्या तारखा आहेत. नशिबातलं प्रेम आणि गरिबाची मैत्री कधीच धोका देत नाही. गप्प राहून सहन केलं तर तुम्ही चांगले आहात, आणि जर बोललात तर तुमच्यासारखं वाईट कोणीच नाही. स्वतःच्या पद्धतीने आयुष्य जगणं इतकं सोपं नाही. जेव्हा आपण स्वतःसाठी जगू लागतो तेव्हा आपण आपल्यांनाच खटकू लागतो. सर्वात जास्त आनंद त्यांनाच मिळतो जे एकटं आनंदी राहण्याची कला शिकून घेतात. ते नातं कधीच तुटू शकत नाही ज्यात ती निभावण्याची इच्छा दोन्ही बाजूंकडून असेल. कोणीतरी अगदी खरं म्हटलंय, आपले कधीच रडवत नाहीत, रडवतात तेच ज्यांना आपण आपलं समजण्याची चूक करतो. वाईट इतकंच करा की जेव्हा स्वतःवर येईल तेव्हा ते सहन करता येईल. काही नाती देव स्वतः खराब करतो जेणेकरून आपलं आयुष्य खराब होऊ नये. चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव जास्त महत्त्वाचा असतो. चेहरा तर वयानुसार बदलेल, पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देईल. हसू खोटं सुद्धा असू शकतं. माणसाला बघू नका, फक्त समजून घ्यायला शिका. साधेपणाचे ज्ञान तर सगळेच देतात, पण मरतात मात्र सगळे चेहऱ्यावरच. कधीकधी आपण खूप कमकुवत धागे निवडतो आणि मग आयुष्यभर गाठी बांधण्यातच वेळ निघून जातो. जोपर्यंत स्वतःवर बेतत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होत नाही. शक्य असेल तर आयुष्यात दोन गोष्टी कधीच करू नका. एक म्हणजे खोट्या माणसावर प्रेम आणि दुसरा म्हणजे सच्च्या माणसाशी खेळ. नात्यांची मुळं घट्ट असतील तर अंतराने काही फरक पडत नाही. माहिती नाही आयुष्य कोणत्या वळणावर येऊन थांबलंय. काही बोललो तरी चुकीचं आणि काही नाही बोललो तरी चुकीचं. काही लोक मेणासारखे वितळून नाती निभावतात आणि काही लोक आग होऊन ती नाती जाळत राहतात. मनातून उतरलेली माणसं समोर आली तरी दिसत नाहीत. जास्त नाही, पण इतके यशस्वी व्हा की आपल्या आईवडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकाल. तुम्ही कितीही चांगले का असेनात, असं कधीच होणार नाही की तुमच्यावर सगळेच खुश असतील. आता नातीसुद्धा नोकरीसारखी झाली आहेत. चांगली ऑफर मिळाली की बदलतात. ज्यांना नातं निभवायचं असतं ते शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात. वेळ वाईट असेल तर मेहनत करा, आणि वेळ चांगली असेल तर कोणाला तरी मदत करा. नात्यात जेव्हा खोटं बोलायची सुरुवात होते तेव्हा समजून जा की नात्याचा अंत आता जवळ आहे. ज्यांच्यात एकटं चालण्याचं धैर्य असतं त्यांच्या मागे एक दिवस ताफा असतो. आयुष्यातील सर्वात कठीण काम म्हणजे माणसांना ओळखणं. जेव्हा काहीच समजणार नाही तेव्हा शांत बसून स्वतःला समजून घ्यायला हवं. जे तुला मिळतंय तेच तुझ्यासाठी उत्तम आहे हे तुला माहीत नसेल, पण देणारा चांगलं जाणतो. प्रत्येक परिस्थितीत डोकं शांत ठेवायला शिका. तुमच्या अर्ध्या समस्या आपोआप संपतील. हजारो गुंतागुंतीमध्ये चालत राहणे म्हणजेच आयुष्य आहे. जिथे तुमची कदर नसेल तिथे तुमचं न असणंच जास्त चांगलं आहे. गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमानित करून घेतं. आजकालची नाती सूर्यफुलासारखी असतात. ज्या बाजूला जास्त फायदा दिसेल त्या बाजूला वळतात.
कोणत्या मातीचे बनले होते ते लोक, जे आपल्यांच्या पत्राची महिनोन्महिने वाट पाहायचे? आजकाल तर काही दिवस बोलणं झालं नाही की लोक नातीच बदलून टाकतात. त्या माणसाला कधीच खोटं बोलू नका, ज्याचा तुमच्या खोटेपणावर सुद्धा विश्वास आहे. नात्यांची चिंता करणं सोडून द्या. ज्याला जेवढी साथ द्यायची आहे तो तेवढीच देईल. आयुष्यातून इतका धडा तर मिळालाच आहे की काळजीत राहू तर स्वतः जळू आणि बेफिकीर राहू तर दुनिया जळेल. धोक्यांना घाबरू नका. धोके माणसाला आतून मजबूत बनवून जातात. स्वतःला असं हरवून आयुष्यात निराश होऊ नकोस. ध्येय चोहोबाजूंनी आहेत, फक्त रस्त्यांचा शोध घे. आयुष्यात काही अशी दुःख आहेत जी जगू देत नाहीत आणि काही अशी कर्तव्य आहेत जी मरू देत नाहीत. प्रेम बालपणात फुकट मिळतं, तारुण्यात कमवावं लागतं आणि म्हातारपणात मागावं लागतं. नातेसंबंध हे स्वार्थाच्या रुळावर चालणारी अशी रेल्वे आहे, ज्याचं स्टेशन येतं तो उतरत जातो. लक्षात ठेवा, परक्यांना आपलं बनवता बनवता एक दिवस तुम्ही आपल्यांनाच गमावून बसाल. जो पण येतो तो एक नवीन जखम देऊन जातो. मानलं की मी मजबूत आहे, पण दगड तर नाही. जेव्हा गरज बदलते तेव्हा लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. नातं असल्यामुळे नातं बनत नाही, नातं निभावल्यामुळे नातं बनतं. डोळ्यात पाणीही येतं, दुःख लपवावंही लागतं. हे आयुष्य आहे साहेब, इथे जबरदस्ती हसावं सुद्धा लागतं. आयुष्य बदलायचं असेल तर लढावं लागतं आणि सोपं करायचं असेल तर समजून घ्यावं लागतं. विसरण्यासारख्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत म्हणूनच आयुष्यात वाद आहेत. कधीकधी शरीरावर होणाऱ्या जखमासुद्धा तितकं दुःख देत नाहीत जितकं दुःख मनावर झालेल्या जखमा देऊन जातात. शब्दांना पकडणं आणि भावनांना सोडून देणं नेहमीच अनर्थकारी असतं. काल्पनिक सत्य जगातील कोणत्याही खोट्यापेक्षा जास्त खतरनाक असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो उद्या कधीच येणार नाही ज्याच्या भरोशावर तुम्ही बसला आहात. काट्यांमध्ये राहूनही फूल आनंदी आहे आणि माणूस महालात राहूनही दुःखी आहे. योग्य व्यक्तीवर झालेलं प्रेम हृदयाची प्रत्येक जखम भरून काढतं. लोकांनी चिखल उडवला तर पर्वा करू नका. माणूस तेच देऊ शकतो जे त्याच्याकडे असतं. आजच्या युगात कोणीही प्रामाणिक नसतं. आम्ही तर आपले आणि परके दोघांनाही आजमावून पाहिलंय. एक गोष्ट मात्र नक्की, जोपर्यंत तुम्ही सहन करणं सोडणार नाही तोपर्यंत लोक बोलणं सोडणार नाहीत. किंमत काहीही असो, माणूस जर विकला गेला तर तो 2 पैशाचाही उरत नाही. लग्न करण्यासाठी मोठं होणं गरजेचं नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. स्वार्थाची मैत्री आणि जबरदस्तीचं प्रेम जास्त दिवस टिकत नाही. पुस्तकांसमोर झुकलेली डोकी जगासमोर नेहमी ताठ राहतात. आधी भीती वाटायची की कोणी साथ सोडून देऊ नये, आता वाट पाहतो की आपली लायकी दाखवा आणि माझ्या आयुष्यातून चलते व्हा. खूप धावता धावता हे समजलं की एकटेपणा सुद्धा एक मुक्काम आहे. कोणत्याही साध्या भोळ्या माणसासोबत मर्यादेपेक्षा जास्त वाईट वागू नका, कारण सुंदरता दाखवणारा आरसा सुद्धा जेव्हा तुटतो तेव्हा तो धारदार हत्यार बनतो. एक वाकडा माणूसच सगळ्यांना सरळ ठेवू शकतो. घर झोपडी असो किंवा महाल, प्रत्येकाला आपलं घर खूप प्रिय असतं. आयुष्यात अशा कामाची निवड करा जे तुम्हाला करायला आवडतं. मग बघा, तुम्ही पूर्ण आयुष्य एक दिवसही काम करणार नाही. चांगली कामं करत राहा, मग लोक कौतुक करोत वा न करोत, कारण अर्ध्यापेक्षा जास्त जग झोपलेलं असतं तरीही सूर्य उगवतोच. सिंहाच्या पायात जर का काटा रुतला तर त्याचा अर्थ असा नाही की आता कुत्रे राज्य करतील. बोलण्यापूर्वी विचार करणं आणि विचार करून बोलणं माणसाचं व्यक्तिमत्वच बदलून टाकतं. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आयुष्याचा हा टप्पा सुद्धा तसाच पार कराल जसे तुम्ही आयुष्यातले आजपर्यंतचे सर्व टप्पे पार केले आहेत. अंधाधुंद गर्दीत चालू नका. स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि लोकांना जिंकून दाखवा. जो माणूस स्वतःचा अहंकार सोडत नाही, एक दिवस त्या माणसाला सगळे सोडून देतात. कधीकधी नीच लोकांवर उपचार सुद्धा नीच पद्धतीनेच करावे लागतात. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांची हिंमत वाढवायचे आणि आजकाल लोक एकमेकांचं ब्लड प्रेशर वाढवतात. समस्येचं समाधान नंतर करा, त्याआधी समस्या देणाराचं समाधान करा. जसजसं आयुष्य पुढे जातंय तसतशी ही जाणीव होतीये की कोणी कोणाचं नसतं. ज्या दारावर तुमची किंमत नसेल ते वारंवार ठोठावू नये. अनेकदा लोक खूप सहज बोलून जातात की जुन्या गोष्टी विसरून जा, पण त्या गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम झालाय हे विचारायला ते विसरून जातात. एखादी चूक जी वारंवार केली जाते ती चूक नसते तर ती इच्छा असते. चांगल्या लोकांमध्ये एक वैशिष्ट्य असतं की ते आपल्या वाईट काळातही चांगलेच राहतात. लोकांनी तुम्हाला ओळखणंच बंद करावं, त्याआधी स्वतःची ओळख नक्की बनवून घ्या. खोटं जर तुम्ही हळू आवाजात जरी बोललात तरी सगळे ऐकतील, पण जेव्हा तुम्ही सत्य बोलाल तेव्हा ओरडूनही तुमचं कोणी ऐकणार नाही. कधीकधी आयुष्यात एकटं राहणं सुद्धा गरजेचं असतं, स्वतःशी संवाद साधण्यासाठी. कौतुक स्वीकारताना नम्रता असावी आणि चूक स्वीकारताना अभिमान असावा.
आयुष्याचा जोडीदार असा असावा जो तुमच्यासोबत बसून नात्यातील गैरसमज सोडवण्याची इच्छा ठेवेल, ना की हे म्हणेल की आता हे नातंच संपवून टाकू. आपला प्रत्येक विचार आपलं भविष्य घडवूही शकतो आणि बिघडवूही शकतो. नातं निभावणं कठीण असतं, प्रेम तर कोणावरही करता येतं. संकुचित विचारांच्या माणसांना बॉर्नव्हिटा सुद्धा मोठं करू शकत नाही. नातं कधीच तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होत नाही, तर नातं तेव्हा खराब होतं जेव्हा आपलाच माणूस बेईमानी करतो. विचारांचा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त खतरनाक असतो. काही लोकांना कधीच माफ करू नये. मग नाती तुटली तरी चालतील किंवा कोणी साथ सोडून गेलं तरी चालेल. आजकाल लोक इतके खाली घसरले आहेत की त्यांना फक्त फायदा उचलणंच माहिती आहे. तुम्ही जितक्या सच्चेपणाने नाती निभावाल तितके जास्त लोक तुमचं मन दुखावतील. तुमच्या भावना तुमच्या वेळेपेक्षा आणि पैशापेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्या तिथेच खर्च करा जिथे त्यांची कदर असेल. स्वतःला जगाच्या चालीपासून दूर ठेवा. इथे कोणालाच फरक पडत नाही आपल्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमुळे. लोक भलेही नावाने ओळखत असतील, पण लक्षात मात्र माणसाचा स्वभावच ठेवला जातो. अरे माणूस तर दुःखात कामाला यायला हवा, सुखात तर हिजडे सुद्धा नाचायला येतात. वाईट लोकांपेक्षा जास्त शिक्षा तर आजच्या जगात शरीफ लोकांना मिळते. आयुष्यात चुकीचे लोक आल्याबद्दल कधीच पश्चाताप करू नका, कारण चुकीचे लोक सुद्धा तुम्हाला काहीतरी योग्य धडा देऊनच जातात. सन्मान सगळ्यांचा करा, पण आदर तितकाच द्या जितका समोरचा तुम्हाला देतो. तू बदलल्याचं मला काहीच दुःख नाही, मी तर फक्त माझ्या विश्वासावर शर्मिंदा आहे. अनेकदा तुम्ही एखाद्या गोष्टीची किंमत तोपर्यंत समजू शकत नाही जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जात नाही. दुःख ही मनाची निर्मिती आहे. तुम्ही जितका विचार कराल तितकं दुःख वाढत जाईल. जेव्हा पैसे येतात तेव्हा आदरही येतो, पण लक्षात ठेवा तो आदर पैशाचा असतो, तुमचा नाही. आधी भीती वाटायची की लोक काय म्हणतील, आता भीती वाटते की मीच त्यांना काही ऐकवून देऊ नये. बेवफा स्त्री प्रत्येक ठिकाणी तोंड मारून स्वतःला हिरोईन समजते, पण खरं तर ती एक ढोलकी आहे जी प्रत्येक ठिकाणी वाजवली जात आहे. माणसाकडे जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा माणूस बहुरूपी होतो. ज्या भीतीमुळे आत्मविश्वासाची हानी होऊ लागते त्या भीतीचा शेवट करणं अत्यंत आवश्यक असतं. जो तुमच्या भावना जाणून सुद्धा तुम्हाला त्रास देतो तो माणूस तुमचा आपला कधीच असू शकत नाही. एकटं राहणं हे दुतोंडी आणि खोट्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा कित्येक पटीने चांगलं आहे. हे कलियुग आहे साहेब. इथे शपथ घेणारा नाही तर दारू पिणारा जास्त खरं बोलतो. जेव्हा कोणाचं मनच आंधळं होतं ना तेव्हा त्याचे डोळे काहीच कामाचे राहत नाहीत. लायकीपेक्षा जास्त मान दिला की कुत्री सुद्धा चावायला उठतात. या जगात माणसाने खोटं बोलायला तेव्हा शिकले जेव्हा त्याला खरं बोलण्याची शिक्षा मिळू लागली. लाकडाला लागलेली वाळवी अख्खी खुर्ची खाऊन जाते आणि खुर्चीला लागलेली वाळवी पूर्ण देशाला खाऊन जाते. तारुण्यात जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच माणूस आयुष्यात यशस्वी होतो. जसं वाटतं की आयुष्य समजलंय, माहिती नाही कुठून आयुष्य असं काहीतरी दाखवून देतं जे आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. जगात 90% लोक एका पिंजऱ्यात कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलं आहे की लोक काय म्हणतील. लोक तुमच्या त्याच गुणावर जळतात जो त्यांच्याकडे नसतो. चुका माफ केल्या जाऊ शकतात, पण मुद्दाम त्रास देणाऱ्यांना कधीच माफ करू नये. सत्य जाणून घ्याल तर सगळे परके वाटतील, म्हणून मनात हाच भ्रम राहू द्या की सगळे आपलेच आहेत. आयुष्याने मला इतकं तर शिकवलंय की कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवणं पूर्णपणे व्यर्थ आहे. तुमच्यासोबत कितीही कपट झालं असो, कितीही धोका झाला असो, पण जर तुम्ही कोणासोबत चुकीचं केलं नसेल तर तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी व्हाल. आजच्या काळात कोणाकडे कोणासाठी वेळ नसतो जोपर्यंत समोरच्याकडून काही काम नसतं. जर तुम्ही आयुष्यात शांत राहायला शिकलात तर तुम्हाला बरंच काही ऐकू येईल आणि बरंच काही दिसेल सुद्धा. मला माझ्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती नकोय जी माझ्या गैरहजेरीत गुपचूप माझ्या विरोधात गोष्टी ऐकून घेईल. स्वतःशी खोटं बोलणं हे इतरांशी खोटं बोलण्यापेक्षा जास्त धोकादायक असतं. प्रेमाच्या अंधारात दगड सुद्धा वितळतात. परक्यांबद्दल काय तक्रार करायची जेव्हा आपलेच बदलून जातात. या जगात प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या. आयुष्यात नेहमी सुखी राहाल. वास्तवात विनोद हा चतुराईने केलेला अपमान असतो. आयुष्यात वाईट वेळ येणं सुद्धा खूप गरजेचं असतं, नाहीतर आपल्याचा मुखवटा घातलेल्या परक्यांची ओळख पटत नाही. लक्षात ठेवा, चतुराई 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकतो. एक चुकीचा माणूस कोणाबद्दलही कधीच चांगलं विचार करू शकत नाही. गर्दीत त्याच चेहऱ्यांना ओळखलं जातं ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम करतो आयुष्यात तोच माणूस आपला सर्वात जास्त फायदा उचलतो, कारण त्या माणसाला माहिती असतं की आपली कमजोरी काय आहे. इतके समजूतदार बना की कोणाला माफ कराल, पण इतके मूर्ख बनू नका की धोका देणाऱ्यावर पुन्हा विश्वास ठेवाल. जेव्हा कोणाला समजतच नाही तर त्याला समजवण्याची गरजच काय.
जेव्हा कोणी मानतच नाही तर त्याला सांगण्याची गरजच काय? ज्या नात्यांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदरच नाही तिथे नातं जबरदस्ती खेचण्याची गरजच काय? विजय कोणासाठी आणि हार कोणासाठी? आयुष्यभराचा हा वाद कोणासाठी? जो आलाय तो एक दिवस जाणारच आहे, मग माणसाला इतका अहंकार कोणासाठी? ज्याला कोणाशी काहीच फरक पडत नाही, विश्वास ठेवा त्याला कोणा एका व्यक्तीने खूप फरक पडतो. मनापासून एखाद्या गरजूची मदत करून बघा. जर मनाला शांतता मिळाली नाही तर म्हणा, ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या, तो आज थांबला तरी उद्या निघूनच जाईल. काहीतरी असं बोला ज्यामुळे कळेल की तुम्ही माझे आहात. कोणाला दुर्लक्षित करणं आणि कामात व्यस्त असणं यात खूप फरक असतो. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतं त्यांना रात्र छोटी वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतं त्यांना दिवस छोटा वाटतो. सुंदरता यात नाही की आपण कसे दिसतो, तर सुंदरता यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो. आत्महत्या स्वीकारणारा समाज स्वतःच्या आनंदाने केलेलं लग्न कधीच स्वीकारू शकत नाही. कोणाची सवय बघायची असेल तर त्याला मान द्या, आणि कोणाचा स्वभाव बघायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमकुवत समजण्याची चूक करू नका. मी प्रेम आणि वार वेळ आल्यावर दोन्ही करायला जाणतो. शांतता कधीच विनाकारण नसते. काही दुःख अशी असतात जी आवाज सुद्धा हिरावून घेतात. चेहरा स्वच्छ, मनात डाग, समोर तुम्ही आणि मागे साप. बस हेच जगाचं सत्य आहे. वेळ असतानाच स्वतःला बदलून घेण्यातच शहाणपण आहे. कारण जर वेळेने बदललं तर खूप त्रास होईल. आजच्या काळाचा देव तोच आहे ज्याच्याकडे पैसा आणि पद आहे. आज नात्याचं दुसरं नाव पैसा झाला आहे. कर्म कितीही घाणेरडी का असेनात, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचं अज्ञान, तुमची वाईट कर्म, तुमचं वाईट वागणं सगळं काही माफ केलं जातं. हे कलियुग आहे साहेब. इथे वाईटांसोबत वाईट होईल की नाही माहीत नाही, पण चांगल्यांसोबत वाईट नक्की होतं. काही लोक स्वार्थासाठीच प्रत्येक नातं जोडतात. आपलं काम झालं की चांगल्या लोकांचं मन तोडतात. त्यांना वाटतं की त्यांच्यापेक्षा हुशार कुणी नाही, पण प्रत्यक्षात ते स्वतःचं नशीब फोडून घेतात. जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या, का पकडून ठेवायचं? नात्यात प्रेम चांगलं वाटतं, भीक मागणं नाही. एकदा तुम्हाला वाटलं की तुम्हाला टाळलं जातंय तर त्यांना पुन्हा कधीच त्रास देऊ नका. एका मर्यादेपर्यंत तुटल्यानंतर माणूस आपल्या वाट्याला आलेले सुख सुद्धा नाकारतो. ज्यांनी तुम्हाला कष्ट दिलेत, कष्ट त्यांनाही मिळतील. आणि विश्वास ठेवा, तुम्हाला हे बघण्याची संधी सुद्धा मिळेल. आपला तोच असतो जो दुसऱ्या कोणासाठी तुम्हाला दुर्लक्षित करत नाही. अरे कदर करायची असेल तर जिवंतपणी करा. तिरडी उचलताना तर द्वेष करणारे सुद्धा रडतात. गप्प राहून सहन केलत तर तुम्ही चांगले आहात, आणि जर बोललात तर तुमच्यापेक्षा वाईट कुणीच नाही. प्रत्येक नात्याच्या वेगळ्या मर्यादा असतात, पण जेव्हा प्रश्न आत्मसन्मानाचा येतो तेव्हा तिथे नातं संपवणंच योग्य असतं. आधार माणसाला पोकळ बनवतात आणि अपेक्षा माणसाला कमकुवत करतात. म्हणूनच स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका, कारण तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार आणि सोबती तुमचा दुसरा कोणीही नाही. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.